आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 5 साठी घरातून कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त एजन्सी अँथनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त झाला असून सर्व कचरा संकलन वाहन आजपासून कामात रुजू झाले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी दिली आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षाच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. तीर्थक्षेत्र शेगाव शहरात पोलिसांच्या कारवाईत काल रात्रीच्या सुमारास तब्बल 70,13,920 रुपयांचा अवैध आणि प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पंधरवाड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकत होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसापर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.